नमस्कार. तुमच्या अभ्यासासाठी तुमच्या यशासाठी जे काही आवश्यक लागतं बॅकग्राऊंडला ती गोष्ट आता तुमच्यासोबत डिस्कस होणार आहे. मागच्या आपले जे काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना आपल्या या नवा दिवस आणि नवी सुरुवात या सेशनचा खूप त्यांच्या अभ्यासात फायदा झाला, त्यांना यश मिळालं. हे सेशन आता तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. हे सेशन आता तुम्हाला सुद्धा चालू होणार आहे. त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचा वेळ कसा आहे, ते कसं चालणार आहे, आपण सगळ्या गोष्टी बघूया. बघा, त्या ठिकाणी सांगितलं की विकास हा हेतुपूर्वक घडून आणावा लागतो. तो अपघाताने किंवा अनपेक्षितपणे त्यामध्ये कोणती सुधारणा होत नसते. जर रिझल्ट पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या गोष्टी कराव्याच लागतात. मग आता आपण पुढे बघा, इथे काय सांगितलंय की आपण जे सेशन घेणार आहोत, हे जे सेशन आपण घेणार आहोत त्याचं नाव आहे नवा दिवस आणि नवी सुरुवात. तुमच्या दिवसाची सुरुवात या सेशन पासून होणार आहे. तुम्हाला हे सेशन केल्यानंतर दिवसभर तुम्हाला खूप फ्रेश वाटेल, अभ्यासात मन लागेल, फोकस राहतात, प्रोडक्टिव्हिटी वाढेल. मग एक्झॅक्टली त्या सेशन आपण काय घेणार आहोत हे एकदा समजून बघा. एक आहे की तुमचा जो माइंडसेट आहे, माइंडसेट याच्यावरती आपण काम करणार आहोत की सकारात्मक तुम्ही कसं राहताल, आणखी फोकस कसे राहतात या पद्धतीने. नंतर शॉर्ट अनालिसिस आहे, तुमच्या स्ट्रेंथ तुमच्या विकनेस याच्यावर आपण काम करूयात. त्यानंतर तुमचं मेंटल हेल्थ आहे, त्यानंतर स्टडी प्लॅन आहे, तुमचा अँगर मॅनेजमेंट आहे, या अँगर मॅनेजमेंटचा तुमच्या स्टडीवरती परिणाम होतो. यासाठी जर मग आपल्याला जर मेडिटेशन आहे, गुड हॅबिट्स आहे, सक्सेस मंत्र आहे, काय काय गोष्टी करणं अपेक्षित आपल्याला. त्यानंतर बघा ब्रिदिंग टेक्निक आहे, त्यानंतर टायमर टेक्निक आहे, त्यानंतर डेली प्रेशर याला कसं तुम्ही हाताळलं पाहिजे, टाइम मॅनेजमेंट आहे. एक्झॅक्टली टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. स्मॉल छोटे छोटे प्राणायाम आहे, त्यानंतर कॉन्फिडन्स बिल्डिंग आहे. तुम्हाला मी आणखी काही टिप्स देईल, छोटे बारीक बारीक गोष्टी सांगेल. आणि नंतर मग अफर्मेशन आहे. आणि या व्यतिरिक्त भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही जेव्हा हे सेशन करताल तेव्हा तुम्हाला शब्द तुम्हाला माझा विश्वास आहे, तुम्ही म्हणताल की या सेशनचा आमच्या या परीक्षेमध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा ठरलेला आहे. आपण जर बघितलं इग्नॅटचे विद्यार्थी एवढे पास का होतात, एवढा त्यांचा निकाल का लागतो, कारण या सगळ्या गोष्टी आपण फक्त त्यांना शिकवत नाहीये, तर बॅकग्राऊंडला त्यांची मानसिकता आहे, त्याला जो सपोर्ट असतो तो सुद्धा आपण त्यांना देतो. आगे चलते. त्यानंतर बघा काय सांगितलंय आता इथं सांगितलंय की आता तुमचं सेशन जर आपलं तुम्हाला मिळतंय त्याचा फायदा करून कसा अभ्यास ही गोष्ट ही दररोज करायचा आहे. फक्त दिवसाला तुम्हाला 1-2 दिवस 1-2 तास असं पण चालेल का नाही, ही डेली चालणारी प्रोसेस आहे. यात तुम्हाला नित्यनेमाने करावं लागेल. मला माहिती तुमच्या मग कामं आहेत, जबाबदाऱ्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण अभ्यासाला अभ्यासच पर्याय, अभ्यासाला अभ्यासच लागणार आहे. पुढे बघा, इथे आता तुम्ही बघितलं आपली टीचिंग क्वालिटी दी बेस्ट आहे, नंबर 1 क्वालिटी आहे, बरोबर की नाही. त्यानंतर माझ्या सोबत तुम्हाला टीचिंग सोबतच तुम्हाला आपण अशा पण ऍक्टिव्हिटी देतोय की तुमच्या मनावरती, तुमच्या शरीरावरती, विचारावरती, प्रोडक्टिव्हिटीवरती, तुमच्या अँगरवरती, टाइम मॅनेजमेंटवरती काम करेल, ज्याचा रिझल्ट त्याचा फायदा तुम्हाला डायरेक्ट अभ्यासात होईल, तुमच्या यशामध्ये होईल. मग आता या ऍक्टिव्हिटी आपण घेतोय. त्यानंतर फक्त मला इथे तुम्हाला सांगितलं फक्त शिकून घासून घासून अभ्यास होत नसतो, तेच होऊन चालणार नाही. त्याला एक योग्य मेथड, योग्य दिशा, योग्य डेस्टिनेशन या सगळ्या सुद्धा आपल्याला बघावं लागणार, करावं लागणार आहे. ते जर लागणार मग ते पीवायक्यू आहे, क्वेश्चन आहे, पीडीएफ आहे, ते रीड करणं आहे, सॉल्व्ह करणं आहे, रिव्हिजन आहे. या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार बघणार आहोत. पुढे बघा, कारण या गोष्टी लागते फोकस, हा फोकस जास्त महत्वाचा आहे. त्यानंतर का गरजेचं बघा, दिवसभरामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्याला खूप गोष्टी घडतात मनाविरुद्ध. कोणतरी बाईकवर जातं, कोणतरी कट मारतं, गाडी उशिरा, शाळेमध्ये इकडे तिकडे राजकारण, पॉलिटिक्स अशा काहीतरी गोष्टी चालू असतात, घडत असतात. मग हे माझ्याविरुद्ध घडतंय, एक तुम्ही माझ्याविरुद्ध घडतंय, तुमचे 2-3 तासात निघून जातात विचार करण्यामध्ये, तर त्याला बॅलन्स कसं करायचं, त्याला सामोरं कसं जायचं, आपण फोकस कसं राहायचं, या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. आता उद्या पुन्हा इथं सांगितलं उद्या पुन्हा होणार नाही. होणार आहे का, म्हणजे या गोष्टी चालत राहील, होत राहणार आहे. आज भांडणं झाले, उद्या भांडणं होणार नाही का, उद्या वाद होणार नाही का, होत राहणार आहे. पण मग आता आपल्या इथं लक्षात द्यायचं आहे, लक्षात घ्यायचं की आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय, प्राईम काय, आणि आपल्यासाठी इम्पॅक्ट करणार काय, या गोष्टी आपण फोकस कसा करायचा हे आपण यामध्ये बघणार आहोत. तुमचं मेंटल हेल्थ आहे, मेंटल हेल्थ खराब असताना तुमचा अभ्यास होऊ शकत नाही. तुम्ही फक्त रिडिंग मध्ये बसताल, तुम्ही फक्त बुक तुमच्या समोर राहील, तुम्ही फक्त लेक्चर बघताल, पण अभ्यास होत नसतो. मग हे जे मेंटल हेल्थ याला कसं छान करता येईल यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू, छान मदत करू. अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर कधीच नाही. तुम्ही असं म्हणू नका माझ्याकडे खूप दिवस बाकी आहे, मग नंतर करू, नंतर मग डोंगराला आग आली, पळा 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 असं होऊन जातं. त्यामुळे आता तुम्हाला दिवसाचा टायमर मिळेल, दिवसाचे काउंटडाऊन तुम्हाला मिळतील, सगळं तुम्ही खूप नशीबवान आहात. का बरं, कारण तुम्हाला हे सगळं मिळतंय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बारीक 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 फक्त अभ्यासच नाही, तुम्हाला कम्प्लीट एक सर्वांगीण पूर्ण कम्प्लीट तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. या सेक्शनचे तुम्हाला कुठलंही शुल्क नाही. जर तुम्ही शुल्क म्हटलं हे अनमोल आहे, याची किंमत होऊ शकत, इतकं तुम्हाला इतकं डेप्थ मध्ये मी तुम्हाला घेणाऱ्या या सगळ्या गोष्टी, याचं कुठलंही शुल्क नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांचा फायदा करून घ्या. आता हे कसं चालेल, कुठे चालेल बघा, कुठे चालेल कसं चालेल. आता कोण कोण जाणू शकतात. आता हे लाईव्ह रेकॉर्ड आपल्या बॅचेस आहे. हे जे सेशन आहे आपली 8.0, 9.0, 10.0 हे जे आपल्या बॅचेस आहे टीटीच्या या बॅचेससाठी आहे. तुमच्या आणखी कोणती बॅचेस ते पण मला सांगा कमेंट मध्ये. आता या बॅचेस तुम्ही जॉईन होऊ शकता. हे जे सेशन आहे आपले
हे फक्त तुम्हाला असणारे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये बघा, फक्त लाईव्ह. इथे तुम्हाला रेकॉर्ड एकही सेशन मिळणार नाही, हे फक्त तुम्हाला लाईव्ह फॉर्मॅट असेल. टायमिंग असेल सकाळी 6 वाजता हा टाइम सध्या असेल, नंतर हा टाइम आपण थोडं आणखी 5:30 ला पण तिकडे जातो आपण. पण सकाळी म्हणजे मंडे पासून म्हणजे परवापासून मंडे पासून तुम्हाला हे सकाळी 6 ला तुमच्या बॅच मध्ये मिळणार आहे बघायला. मग ते कसं मिळेल तुम्हाला बघायला? बघा, तुमच्याच बॅच मध्ये ऍप मध्ये नवा दिवस नवी सुरुवात तुम्हाला दिसते इथे 6 तारीख मंडे म्हणजे 6 तारीख तुम्हाला दिसते. 6 ला तुम्हाला इथं या नवा दिवस नवी सुरुवात तुम्हाला दिसेल बघा. इथं तुमच्या ऍप मध्ये तुम्हाला या तुमच्या शेड्यूल मध्ये तुम्हाला दिसेल. इथं कुठं असेल ते फक्त ऍप मध्ये असेल. दररोज सकाळी 6 असेल आणि सोमवार ते शनिवार इव्हन रविवारी पण झालं शक्यता, पण रविवारी सुद्धा ते घेणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी याला ते जॉईन करणं. 6 एप्रिल पासून सकाळी मंडेला तुमचं ऍप मध्ये चालणार आहे आणि सेशन फक्त लाईव्ह फॉर्मॅट मध्ये असणार आहे. हे रेकॉर्डिंग मध्ये काही अवेलेबल नसते. आले चलते मग तुम्ही जर बघितलं इग्नॅटचे विद्यार्थी पास होणार असं का पण सांगितले, कारण तुम्हाला कळेल आता तिथे अशा गोष्टी आपण करून घेणार आहोत. ते चालेल किती वेळ? एक 15-20 मिनिटं सेशन चालेल ते, पण हे सगळे सेशन लाईव्ह असेल. तुम्हाला ते लाईव्ह करावं लागेल, रेकॉर्ड तुम्हाला उपलब्ध होणार नाही ते. आणि परीक्षा पास होण्यासाठी जे काही करावं लागतं मेंटल लेवलला, मानसिकता जी आहे, कारण परीक्षा तुम्ही देत असता तर परीक्षा तुमची मानसिकता देत असते आणि हीच मानसिकता, ते वातावरण, तो सपोर्ट, ते गायडन्स, ते मार्गदर्शन इथे तुम्हाला ते मिळणार आहे. भेटू आपण बरोबर सकाळी 6 वाजता ऍप मध्ये मंडेला. तुम्ही अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट टाका. आणि जे आपले विद्यार्थी जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की या सेशनचा कसा फायदा झाला त्यांनी सुद्धा कमेंट नक्की करा. धन्यवाद.